स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात हे अगदी सर्वश्रुत आहे. अक्कलकोट हे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तिथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध लीला केल्या. अगदी राजांपासून ते रंकांपर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य तेजपुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता. ते अजानुबाहू होते. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा अत्यंत आश्वासक मंत्र आणि आशादायी मंत्र त्यांनी समाजाला दिला. अशक्य ही शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा असते. केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते असा अनुभव अनेकांना येतो. मात्र रोज अखंडितपणे सुरू असलेल्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नेमका अर्थ काय? चला जाणून घेऊया. षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीजमंत्र आहे. ओम नमः शिवाय, श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हाही सद्गुरु अनुग्रहित तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वासोश्वासावर जप केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहज होते असा अनेकांचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतितार्थ व्यवस्थित समजून घेतल्यास तो सर्वसाधारण वेळेपेक्षा लवकर आणि अधिक प्रभावकारक होतो अशी ही मान्यता आहे. श्री म्हणजेच स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास स्वा अधिक मी अशी होते. स्वा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा याचा अर्थ आहे. आणि मी म्हणजेच माझे अज्ञान, माझा अहम, रिपू, गण आणि ईर्षा अर्थात स्वामी म्हणजे मीपणा स्वहा करणे. तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवतत्व जागृत करा. त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरु कृपेने अंकित करा. हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे. स्वामी सानिध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही असे हे दत्त स्वामी तत्व सर्व चराचर व्यापून उरले आहे. सच्चित्त आनंदाचे परम द्योतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परम गुरूंच्या अमृतमय चित पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र, वेदोक्त ज्ञान आणि वेदांच्याही पलीकडे सद्गुरु तत्वज्ञान सहज होते. असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपा वर्षाव करीत असतात असेही सांगितले जाते. मंडळी, तुम्ही देखील स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. मित्रांनो, स्वामींची कृपा व्हावी यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची साधना उपासना करत असतात. तुमच्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामी समर्थांना शरण जाता. पण 7 गोष्टी अशा आहेत, त्या जर आपल्याला करायला जमल्या तर स्वामींची कृपा आपल्यावर होतेच होते. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्वामींच्या कथेचं श्रवण करा. स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करा. जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही वाचा किंवा ऐका. जेवढं तुम्ही स्वामी चरित्र ऐकाल, वाचाल, तेवढं तुमचं स्वामींबद्दलचं प्रेम वाढत जाईल. म्हणून नित्य वाचनामध्येच किंवा नित्य श्रवणामध्येच स्वामी चरित्र सारामृताच्या काही ओव्या असू द्या किंवा स्वामींची एखादी कथा तरी रोज वाचत जा. त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे सत्पुरुषांच्या सानिध्यात राहा. जसा संग तसा रंग. संगतीचा रंग अवश्य लागतो. सज्जन व्यक्तीने दुर्जनांची संगत केली तर त्याला कुसंगतीचा रंग लागणारच. म्हणून आपल्याला अशाच लोकांमध्ये राहायला हवं जे स्वामींचे भक्त आहेत, जे सात्विक विचारांचे आहेत. इतरांच्या चुगल्या चहाड्या करणारे, इतरांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणारे, व्यर्थ चर्चा करून वेळ वाया घालणाऱ्या लोकांमध्ये राहू नका. मैत्री सुद्धा अशा लोकांची करा ज्यामुळे तुमची स्वामी भक्ती वाढेल.
तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल. तिसरी गोष्ट म्हणजे प्रेमपूर्वक नामजप करणं. स्वामींचा नामजप करता करता आपण हा भवसागर तरून जात असतो. म्हणूनच रोज स्वामींचा एक माळ जप तरी करा. श्री स्वामी समर्थ हा साधा सोपा मंत्र आहे. हा मंत्र नित्यनियमाने जपा. प्रेमपूर्वक नामस्मरण करत राहा. सुरुवातीला कंटाळा येईल, पण हळूहळू नामाची गोडी वाढेल आणि नामस्मरणात तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील. तिसरी गोष्ट म्हणजे सुखदुःखाला प्रसन्नतेने सामोरं जा. थोडक्यात काय, जर काही चांगलं तुमच्या बाबतीत घडलं तर स्वामींची कृपा झाली असं तुम्ही म्हणता. पण जर काही वाईट घडलं तर स्वामींनी असं का केलं म्हणून स्वामींनाच प्रश्न विचारता. पण असे कुठलेही प्रश्न मनात येऊ देऊ नका. सुख येऊ द्या, दुःख येऊ द्या, तुम्ही तुमची साधना चालू ठेवा. जे दिवस आले आहेत ते एक ना एक दिवस जाणार आहेत. कोणताही काळ कायम राहत नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे सुख दुःखामध्ये जास्त व्यतीत होऊ नका. सुख आलं म्हणून जास्त आनंद, दुःख झालं म्हणून जास्त दुःख असं न करता सम राहण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही धीर देण्याचा प्रयत्न करा. पाचवी गोष्ट म्हणजे सर्वांनाच ईश्वराचा अंश मानून सर्वांच्या हिताची भावना करावी. सर्वांनाच स्वामींचा अंश मानावं. हा आपला तो परका असा विचार करू नये. मनुष्य जसा विचार करतो तसाच बनतो. म्हणून कधी शत्रूविषयी सुद्धा वाईट विचार करू नका. सगळ्यांसाठी प्रार्थना करा. फक्त स्वतःपुरता विचार करू नका. शत्रूचंही भलं व्हावं अशीच भावना मनामध्ये ठेवा. नाहीतर इकडे आपण साधना करतोय, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करतोय, नामस्मरण करतोय आणि इतरांचं वाईट व्हावं अशी भावना आपल्या मनात असेल तर ते स्वामींना कधीही आवडणार नाही. कारण सगळी स्वामींचीच लेकरं आहेत. म्हणून सगळ्यात आधी आपलं मन शुद्ध करा. कितीही देवदेव केला पण आपलं मन शुद्ध नसेल तर कुठलीही साधना फळत नाही. सहावा मार्ग म्हणजे ईश्वराला जाणण्यासाठी उत्कंठा जागृत करावी. स्वामी भक्तीची, स्वामी प्रेमाची उत्कंठा आपल्या हृदयामध्ये जागृत व्हावी. स्वामी भक्ती फक्त तुमच्या सांसारिक अडचणी सोडवण्यासाठी करू नका, तर स्वामींची कृपा व्हावी अशी तळमळ तुमच्या हृदयामध्ये असू द्या. तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला खरी शांती आणि खरं सुख मिळावं यासाठी स्वामी भक्ती करा. आणि सातवी गोष्ट म्हणजे तुमच्या जीवनातला जास्तीत जास्त काळ स्वामींच्या सेवेमध्ये घालवा. जेवढी स्वामींची सेवा तुम्हाला करता येईल तेवढी करा. तुमच्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं करा. तुमचा दिवसभरातला वेळ तुम्ही कसा घालवता याचा विचार करा आणि दिवसभरात मी स्वामींना किती वेळ देतो त्याचा विचार करा. त्यातून तुम्हाला जाणवेल की गरज नसणाऱ्या कामांमध्ये सुद्धा आपण खूप वेळ वाया घालतो. तोच वेळ जर आपण स्वामींच्या सेवेत लावला तर स्वामी कृपा आपल्यावर का नाही होणार. श्री स्वामी समर्थ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.